तुम्हाला हे माहीत आहे का की जगातील फक्त 1% लोकांकडे जवळजवळ 96% संपत्ती असते. तुम्हाला हा केवळ एक योगायोग असावा असं वाटेल, परंतु नाही, हे तर पूर्वनियोजित आहे. त्यांना एका खास गोष्टींचं ज्ञान होतं. त्यांना एक अद्भुत रहस्य माहीत होतं. तेच रहस्य ज्याची आता तुम्हाला ओळख करून दिली जात आहे. मला अचानक एका अद्भुत रहस्याचा साक्षात्कार झाला. जीवनाचं रहस्य. माझ्या मुलीनं हेलीनं मला एक 100 वर्षांपूर्वींचं जुनं पुराणं पुस्तक दिलं. हा साक्षात्कार त्या पुस्तकामुळेच झाला आणि त्यानंतर या रहस्याचा शोध मी इतिहासाच्या पानांमधून घेऊ लागले. या रहस्याचे जाणकार कोण हे कळाल्यावर तर मी अचंबित होऊन गेलो. या सर्व इतिहासातील महान व्यक्ती होत्या. प्लेटो, शेक्सपियर, न्यूटन, ह्युगो, बिथोवन, लिंकन, एडिसन, आईन्स्टाईन. अस्वस्थ होऊन मी स्वतःलाच प्रश्न विचारला, हे रहस्य प्रत्येकालाच का नसावं माहीत? काही थोडक्या व्यक्तींपुरतंच हे सीमित का असावं? आणि हे रहस्य पुऱ्या दुनियेला कळायला हवं. या दुर्दम्य इच्छेनं मी झपाटून गेलो, जणू पेटून उठलो. मग माझा शोध सुरू झाला वर्तमान काळातील अशा व्यक्तींचा ज्यांना या रहस्याचं ज्ञान आहे. आणि अशा व्यक्ती एकापाठोपाठ एक प्रकट होऊ लागल्या. जणू मी म्हणजे लोहचुंबक बनलो. जसा जसा माझा शोध सुरू झाला तसं तसं एकापाठोपाठ एक जीवनविद्येचे गुरुवर्य माझ्याकडे खेचले जात होते. मी एका गुरुचा शोध घेतला की ते मला दुसऱ्या गुरूंशी जोडून द्यायचे. उत्तम साखळी तयार झाली. मी चुकीच्या मार्गावर असायचे तेव्हा आपोआप इतर काहीतरी माझं लक्ष वेधून घ्यायचं आणि या परिवर्तनातून मला पुढील महान गुरुवर्यांचं दर्शन व्हायचं. मी इंटरनेटवरती सर्च करताना कधी चुकीची लिंक घेतली जायची, पण योगायोगानं यातून एखादी महत्त्वाची माहिती मिळून जायची. आणि काही आठवड्यातच शतकानुशतकांपासूनच्या या रहस्याचा मागोवा घेतला. शिवाय या रहस्याचा उपयोग करत असणाऱ्या आधुनिक युगातील महान व्यक्तिमत्वांचाही शोध आणि बोध घेतला. फिल्मद्वारे हे रहस्य जगभर पोहोचविण्याचं स्वप्न माझ्या मनात पक्क रुतून बसलंय. पुढील 2 महिने माझी फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोडक्शन टीम हे रहस्य शिकून घेत होती. टीमच्या प्रत्येक सदस्याला या रहस्याचं ज्ञान होणं अत्यावश्यक होतं, कारण आम्ही जे कार्य करण्याच्या प्रयत्नात होतो ते साध्य होणं या ज्ञानाशिवाय केवळ असंभव होतं. त्यावेळी एकाही टीचरनं या फिल्मसाठी आपली सहमती दर्शवलेली नव्हती, परंतु आम्हाला यत्किंचितही भीती किंवा चिंता वाटली नव्हती, कारण आम्ही रहस्य जाणत होतो. दृढ विश्वासानं मी ऑस्ट्रेलियाहून अमेरिकेला पोहोचलो, कारण बहुतेक टीचर्स तेथेच राहत होते. 7 आठवड्यांनंतर द सिक्रेट या टीमनं अमेरिकेतील 55 महानतम टीचर्सचं रेकॉर्डिंग केलेलं होतं. 120 तासांची फिल्म बनवली होती. आणि आजपर्यंत जगापासून लपून ठेवलेलं हे रहस्य आज या संपूर्ण जगासमोर येतंय. रहस्य अशी हवा असणारी कोणतीही गोष्ट मिळवून देतं. सुख, आरोग्य आणि धनसंपत्ती. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता. आपण जी गोष्ट मिळवण्याचं ठरवतो त्या गोष्टीची स्वतःसाठी निवड करतो, ती मिळवू शकतो. ती गोष्ट किती मोठी आहे याचा मी विचारही करत नाही, कारण त्यामुळं काहीच फरक पडत नाही. तुम्हाला तुमचं निवासस्थान कसं असावं असं वाटतं? तुम्हाला करोडपती बनण्याची इच्छा आहे का? तुम्हाला कोणत्या प्रकारचा कसा उद्योगधंदा हवा आहे? तुम्हाला आणखी अधिक यशस्वी व्हायचं आहे? तुम्हाला खरोखर आणि नेमकं काय हवं आहे? हेच जीवनाचं महान रहस्य आहे. भूतकाळातील ज्या प्रमुख व्यक्ती हे रहस्य जाणत होत्या त्यांना ही शक्ती केवळ स्वतःपाशीच राखून ठेवायची होती, इतरांना कळू द्यायची नव्हती. त्यांनी सर्वसामान्य लोकांना या बाबतीत अंधारात ठेवलं, अज्ञानी ठेवलं. सर्वसामान्य लोक दिवसभर काम करणं, संध्याकाळी घरी परतणं याच चक्रात फिरत असत. मनशक्तीचा उपयोग ते करत नव्हते, कारण या शक्तीचं रहस्य काही थोड्या लोकांपुरतं सीमित राहिलं. इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की अनेकांच्या मनात या रहस्याचं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जागृत झाली आणि काही जाणकारांनी तर इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचविण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न, या ज्ञानाचा प्रसार करण्याचं कार्यही केलं. मी अनेकांच्या जीवनात प्रत्येक चमत्कार होताना पाहिलेत. वित्तीय चमत्कार, शारीरिक उपचारांबाबतचे चमत्कार, मानसोपचारांच्या क्षेत्रातील चमत्कार, नातेसंबंध सुधारण्याविषयीचे चमत्कार. रहस्याचा वापर कसा करावा हे समजल्यामुळंच हे सर्व करता आलं.
रहस्य म्हणजे नेमकं काय? तर आता तुम्ही या विचारानं हैराण झाला असणार. हे रहस्य म्हणजे नेमकं काय? हे आहे तरी काय? मी सांगतो तुम्हाला. माझ्या दृष्टीनं मला उमगलेला याचा अर्थ, आपण सर्व एकाच अमर्याद शक्तीने कार्यरत होतो. एकाच प्रकारची तत्त्व आपलं मार्गदर्शन करतात. विश्वप्रेरणेचे हे नैसर्गिक नियम इतक्या निश्चिंत स्वरूपाचे आहेत की स्पेसशिप बनवताना आपल्याला जरासुद्धा अडचण जाणवत नाही. आपण लोकांना चंद्रावर देखील पाठवू शकतो आणि हे यान खाली उतरण्याचा क्षण क्षण निश्चितपणे नियंत्रित करू शकतो. तुम्ही कुठेही असा, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्टॉकहोम, लंडन, टोरंटो, न्यूयॉर्क, आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने एकाच वैश्विक नियमानुसार काम करतो. एकच नियम, आणि तो म्हणजे आकर्षण. रहस्य म्हणजे हाच आकर्षणाचा नियम. तुमच्या जीवनात जे जे येतं, घडत असतं, ते तुम्हीच आकर्षित करीत असता आणि ते तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमांद्वारे आकर्षित करता. ज्याचा तुम्ही सतत विचार करता, त्या मानस प्रतिमा, जे जे तुमच्या मनात चाललेलं असतं ते तुम्ही आकर्षित करता. तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व येतं. तुमच्या प्रत्येक विचार एक वस्तू, एक शक्ती आहे. आतापर्यंत झालेली जगातील सर्व महान गुरुवर्य आपल्याला हेच सांगत आले आहे. आकर्षणाचा नियम हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे. विल्यम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राउनिंग आणि विल्यम ब्लेक यांनी आपल्या कवितांमधून हेच सांगितलं आहे. लुडगिन व्हॅन हेच संगीतातून सांगितलं. लिओनार्डो दी व्हिन्सी सारख्या कलाकारांनी हेच आपल्याला चित्रांमधून दर्शवलं. प्लेटो, राल्फ वाल्डो इमर्सन, सर फ्रान्सिस बॅकन, सर आयझॅक न्यूटन, व्हॉन गटे आणि व्हिक्टर ह्युगो यांसारख्या विद्वानांनी, तत्त्ववेत्यांनी हेच आपल्या लेखनातून, विचारांतून व्यक्त केलं. त्यांचं नाव अमर झालं आणि त्यांचं अस्तित्व शतकानुशतके सतत जाणवत राहिलं, कायमच. हे रहस्य हिंदू धर्म, हर्मेटिक परंपरा, बौद्ध धर्म, यहुदी धर्म, ईसाई धर्म आणि इस्लाम धर्माचे ग्रंथ, पुराणकथांमध्ये उपलब्ध आहे. तसंच बॅबिलॉन आणि इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतील कहाण्या, साहित्य यातूनही व्यक्त झाला आहे. हा नियम युगानुयुगे अनेकविध रूपांनी व्यक्त होत आला आहे आणि शेकडो वर्षापूर्वीच्या जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये याच रहस्याचा उल्लेख सापडतो. इसवी पूर्व 3000 हेच पाषाणांमध्ये खोदलं गेलं. जरी पूर्वावार हे रहस्य जाणून घेण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि खरोखरच त्यांना ते ज्ञान गवसलंही, तरीसुद्धा अगदी आज देखील कुणीही त्याचा शोध घेऊ शकतो. हा नियम काळासोबतच सुरू झाला. तो पूर्वी होता, आजही आहे आणि पुढे देखील असणारच. हाच नियम ब्रह्मांडाची संपूर्ण व्यवस्था, आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जीवानुभव निश्चित करतो. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, यामुळं काहीही फरक पडत नाही. आकर्षणाचा नियमच तुमच्या आयुष्यभरातील सर्व अनुभवांना साकार देतो, आकार देतो. हा सर्व शक्तिमान नियम तुमच्या विचारांच्या माध्यमातून हे सर्व करतो. तुम्ही तुमच्या विचारांच्या आकर्षणाने हा नियम क्रियाशील करता. 1912 हॅनेलने या नियमांचं वर्णन करताना म्हटलंय, हा सर्वात महान आणि अचूक नियम आहे, ज्याच्यावर सृजनांचं समग्र तंत्र निर्भर आहे. प्रत्येक युगातील बुद्धिमान व्यक्तींना या नियमाचं ज्ञान होतं. प्राचीन बेबीलॉनवासियांच्या संस्कृतीमध्येही हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना हे ज्ञान होतं. खरं तर हे ज्ञान खूप कमी, अगदी काही निवडक व्यक्तींपुरतं सीमित होतं. इतिहासकार आणि विद्वानांनी पुरातन बॅबिलॉन संस्कृतीविषयी आणि या संस्कृतीच्या समृद्धतेबाबत तपशीलवार लिहून ठेवलं आहे. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक, हँगिंग गार्डन्स, याच बॅबिलॉन संस्कृतीची देणगी आहे. या लोकांनी वैश्विक नियम समजून घेतले, उपयोगात आणले. यामुळेच ती जगातील सर्वात वैभवशाली संस्कृतींपैकी एक गणली गेली. तुम्हाला हे माहीत आहे का की जगातील फक्त 1% लोकांकडे जवळजवळ 96% संपत्ती असते. तुम्हाला हा केवळ एक योगायोग असावा असं वाटेल, परंतु नाही. हे तर पूर्वनियोजित आहे. त्यांना एका खास गोष्टींचं ज्ञान होतं. त्यांना एक अद्भुत रहस्य माहीत होतं. तेच रहस्य ज्याची आता तुम्हाला ओळख करून दिली जात आहे. या रहस्याचा उपयोग करून काही लोकांनी आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली. जाणून बुजून, विचारपूर्वक असेल किंवा नकळत, असे लोक नेहमी संपत्ती, समृद्धी, विपुलतेचा विचार करत असतात. इतर कोणत्याही विरोधी विचाराला ते आपल्या मनात थारा देत नाही. त्यांचे सर्वात प्रबळ विचार हे संपत्तीविषयकच असतात. ते फक्त संपत्तीविषयीचं विचार करीत राहतात.
याशिवाय दुसरं काही त्यांच्या मनात येत नाही. या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो, संपत्ती समृद्धीविषयीच्या प्रबळ विचारांमुळेच संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित होते. हा क्रियाशील आकर्षणाचा नियम आहे. रहस्य आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण. तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांनी मुबलक संपत्ती मिळवली आहे आणि घालवली आहे, परंतु काही काळानंतर पुन्हा परत मिळवली. असं का घडलं? त्यांना हे कळलं असेल किंवा नसेलही, पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते, म्हणूनच ते श्रीमंत होण्यात सफल झाले. त्यानंतर मात्र मिळालेलं वैभव गमावलं जाण्याच्या भीतीदायक विचारांना त्यांनी मनात आसरा दिला. भीतीनं त्यांचं मन इतकं ग्रासून टाकलं की आता ते विचार अत्यंत प्रबळ झाले. आता संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं पारडं जड झालं. याच कारणानं त्यांनी धनदौलत गमावली. एकदा वैभव गमावल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली. मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं आणि वैभव परत आलं. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारांनुसार क्रियाशील होतो, मग ते विचार कोणतेही आणि कसेही असो.